नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ तुमच्या सर्वांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत श्रावण महिना कधीपासून चालू होणार आहे, श्रावण महिन्याचे महत्त्व, किती सोमवार आलेले आहे, शिवामूठ कोणकोणते आहे याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला देणार आहे. तर हिंदू धर्मात श्रावण महिना खूप महत्त्वाचा मानला जातो. असे मानले जाते की श्रावणातील सोमवारी उपवास करणे खूप फलदायी आहे. असे म्हणतात की श्रावण सोमवार उपवास केल्याने महादेव प्रसन्न होतात आणि श्रावण सोमवारचे व्रत पाळत असतात. तर जाणून घ्या श्रावण सोमवारचे सर्वात किती सोमवार आलेले आहे आणि कोणत्या शिवामूठ आहे. तर श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवार हा विशेष मानला जातो. या दिवशी शिवभक्त उपवास करतात आणि पूजा करतात. असे मानले जाते की श्रावण सोमवार व्रत आणि पूजा केल्याने जीवनातील सर्व समस्या दूर होतात. तर यंदा श्रावण महिना कधीपासून सुरू होणार आहे, किती सोमवार आहे ते आपण जाणून घेऊया. तर यंदा श्रावण महिना हा ऑगस्टमध्ये सुरू होणार आहे. 5 ऑगस्टला सोमवारी श्रावण शुक्ल प्रतिपदेपासून हा श्रावण महिना सुरू होणार आहे. तर 3 सप्टेंबर 2024ला श्रावण अमावस्येच्या तिथीला श्रावण महिन्याची समाप्ती होणार आहे. तर आता भगवान शंकरांना श्रावण महिना हा अतिशय प्रिय आहे. तर यामध्ये अतिशय खास म्हणजे 5वा श्रावणी सोमवार देखील आलेला आहे. तर आता आपण श्रावणी सोमवार कधी आहे, पहिला सोमवार कधी आहे ते आपण बघूया. तर यावर्षी भगवान शिवांना अत्यंत प्रिय असलेले एकूण 5 श्रावणी सोमवारचे व्रत असतील. जर तुम्ही पहिल्यांदा श्रावण सोमवारचे व्रत पाळणार असाल तर आपण श्रावणी सोमवार किती आलेले आहात ते आपण बघूया. तर त्यासोबत श्रावणी सोमवार किती व्रत म्हणजे किती सोमवार आहे, तर 5 सोमवार आलेले आहे. तर 5 शिवामूठ कोणत्या कोणत्या आहे ते आपण देखील बघूया. तर पहिला श्रावणी सोमवारचा उपवास पहिला श्रावणी सोमवार हा 5 ऑगस्टला आहे. तर याला पहिली शिवामूठ तांदूळ आहे. दुसरा श्रावणी सोमवार हा 12 ऑगस्टला आहे. तर शिवामूठ आहे तीळ. तिसरा सोमवार हा 19 ऑगस्टला आहे. शिवामूठ आहे मूग. आणि चौथा सोमवार हा 26 ऑगस्टला आहे. शिवामूठ आहे जवस. आणि 5वा सोमवार हा 3 सप्टेंबरला आहे. तर शिवामूठ आहे सातू. तर अशा प्रकारे यावर्षी श्रावण महिन्यामध्ये 5 सोमवार आलेला आहे. तर असा हा खूप चांगला योगायोग आलेला आहे. तर आपल्याला 5ही सोमवारी शिवशंकरांना शिवामूठ अर्पण करायचे आहे. तर कोणत्या कोणत्या शिवामूठ आहे हे देखील मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तर अशा प्रकारे यावर्षी 2024मध्ये श्रावणी सोमवार हे 5 आलेले आहे. तर हा खूप योगायोग आहे. महाशिवांना म्हणजे शिवशंकरांना खूप अतिशय प्रिय असलेले म्हणजे यावर्षी 5 सोमवार आलेले आहे. भगवान शिवांना अत्यंत प्रिय असलेले एकूण 5 सोमवार या श्रावण महिन्यात आलेले आहे. तर या 5 सोमवार आपण व्रत करायचे आहे. भगवान शिवशंकरांची आपल्याला सेवा उपासना करायची आहे. तर श्रावणी सोमवारचे उपवास करताना आपल्याला कोणते साहित्य लागणार आहेत. भगवान शिव आणि माता पार्वतीची मूर्ती, फळे, फुले, मिठाई, दही, पंचामृत, रस, गाईचे कच्चे दूध, आंब्याचे पाने, दिवा, धूप, कापूर, शुद्ध तूप, पवित्र धागा, मध, गंगाजल, सौभाग्याचे साहित्य, कुंकू, भांग, अत्तर, पंच इतके साहित्य आपल्याला लागणार आहे. तर श्रावणी सोमवार व्रताचे आपल्याला काही नियम देखील पाळायचे आहे. तर धार्मिक मान्यतेनुसार श्रावण सोमवारचे व्रत फळावर पाळले जाते. या उपवासात अन्न सेवन करण्यास मनाई आहे. या दिवशी सकाळी उठून स्नान वगैरे करून भगवान शिवांचा जलाभिषेक करा. त्यानंतर भोलेनाथांना दूध, गंगाजल, मध, तूप, अक्षता आणि बेलपत्र इत्यादी अर्पण करावे. भगवान शंकराची पूजा विधीनुसार करावी. यानंतर संध्याकाळी श्रावण सोमवार व्रत कथा वाचा किंवा ऐका, आरती करावी. भगवान शिवांचा ओम नमः शिवाय या बीज मंत्राचा जप करावा. तर श्रावणी सोमवारची थोडक्यात कथा देखील आपण बघूया. सकत पुराणानुसार भगवान शिवांना विचारले, भगवान सर्व महिन्यांमध्ये तुम्हाला श्रावण सर्वात जास्त का आवडतो. त्यावेळी भगवान शिव म्हणाले, माझ्याशी लग्न करण्यासाठी देवी सतीने कठोर तपश्चर्या केली आणि वडिलांच्या विरोधात जावे लागले. माझ्याशी लग्न केल्यानंतर देवी सतीने जेव्हा तिच्या वडिलांच्या घरी माझा अपमान होता पाहिला तेव्हा तिने आपल्या प्राणाची
आहुती दिली. त्यानंतर हिमालयाच्या पर्वताची कन्या म्हणून सतीचा जन्म झाला आणि तिचे नाव देवी पार्वती होते. या जन्मातही तिने माझ्याशी लग्न करण्यासाठी श्रावण महिनाभर उपवास करून कठोर तपश्चर्या केली. त्यामुळे मी तिला माझी पत्नी म्हणून स्वीकारले. त्यामुळे श्रावण सोमवारचा उपवास केल्याने अपेक्षित परिणाम मिळण्यास मदत होते. लग्न करू इच्छित असल्यास तर लवकर तुम्ही श्रावणी सोमवारचे उपवास करा किंवा आपल्या पतीचं दीर्घायुष्य किंवा आपल्या पतीचे आयुष्य, आपला संसार सुखाचा व्हावा म्हणून देखील तुम्ही श्रावणी सोमवारचे उपवास करू शकता. तर अशा प्रकारे तुम्हाला श्रावणी सोमवारचे उपवास करायचा आहे. तर यंदा 5 सोमवार आलेले आहे, तर 5ही सोमवारी तुम्ही श्रावण महिन्यामध्ये उपवास करायचा आहे. तर यंदा श्रावण महिन्यात 5 श्रावणी सोमवार आलेले आहे. श्रावण महिन्याचे महत्त्व: सोमवार हा भगवान शंकरांचा वार आहे, त्यामुळे श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी श्रावणी सोमवारचे व्रत केले जाते. या दिवशी अनेक जण उपवास करतात, भगवान शंकराची मनोभावे पूजा करतात. हा महिना धार्मिकदृष्ट्या अतिशय महत्त्वाचा मानला जातो, कारण या महिन्यात नागपंचमी, रक्षाबंधन, विनायक चतुर्थी, संकष्टी चतुर्थी, शीतला सप्तमी, दुर्गाष्टमी, कालाष्टमी असे महत्त्वाचे सण उत्सव आहेत. या सर्व सणाउत्सवामध्ये या श्रावण महिन्याचे महत्त्व अधिक खास आहे. तर यंदा श्रावण महिन्यात 5 सोमवार आलेले आहे, तर हा खूप योगायोग आलेला आहे. तर 5ही सोमवारी तुम्ही भगवान शिवशंकरांची विधिवत पूजा करायची आहे. तर किती सोमवार आलेले आहे, पहिला सोमवार कधी आहे, आपण किती सोमवार उपवास करायचा आहे, शिवामूठ कोणते आहे, याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला दिलेली आहे. कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.